नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता इकडे जानकीला समजलेलं असतं की हे सगळं काही डोकं शर्वरीचं आहे. ऐश्वर्या मला असं बोलूच कशी शकते, हे सगळं काही शर्वरीने तिला करायला लावलं होतं. हे अवंतिका सगळं काही जानकीला सांगून देते. तर जानकी म्हणते, अवंतिका, ह्या शर्वरी वंश खूपच हुशार निघाल्या. आता आपल्याला असं थांबून जमणार नाही. आता त्यांच्या पुढचा विचार करायला लागेल. त्या बघ ना केवढा पुढचा विचार करतायत आणि आपण तिथल्या तिथंच अडकलेलो आहे, असं आता जानकी अवंतिकाला बोलते. दुसऱ्या बाजूला आता जानकी एकटी असते आणि ऋषिकेश जवळ बसलेली असते. तेवढ्यातच आता तिला एक अननोन नंबरवरून कॉल येतो आणि तो कॉल दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून नानांचा फोन माझ्याकडेच आहे असं बोलणाऱ्या एका व्यक्तीचा असतो. आणि तो म्हणतो की 1 कोटी रुपये घेऊन ये, तुला नानांचा फोन हवाय ना, तो मिळून जाईल. आणि मग जानकी पहिलं तर म्हणते, आपण कोण बोलताय, काय बोलताय, असं ती हायपर तर होते. मात्र फोन ठेवल्यानंतर आता तिला शर्वरी वंशावर डाऊट यायला लागतो. तिला असं वाटतं की हे सगळं काही शर्वरी वंशाचं तर कारस्थान नसेल ना, मी इतकं गाफील राहून जमणार नाही. तर हा आहे तो आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, जानकी 1 कोटी रुपये घेऊन जाईल का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.